नमस्कार मित्रांनो. बरेचसे शेतकरी असतील, युवा वर्ग असेल, शेतकऱ्यांची मुलं असतील, ते एक प्रश्न विचारतात की मला एक्सपोर्ट बिझनेस करायचा आहे सर. एक्सपोर्ट करायचं आहे, माझ्याकडे हा शेतमाल आहे, हे प्रोसेस प्रोडक्ट्स आहेत, हा प्रोडक्ट मला एक्सपोर्ट करायचा आहे, यातला स्कोप आहे का? हा प्रोडक्ट तुम्ही घेणार का? याची मार्केटिंग कशी करायची, बाहेर कसा शोधायचा? हा प्रश्न सर्वच व्यक्ती विचारतात. मित्रांनो, एक्सपोर्ट हा प्रत्येक वस्तू एक्सपोर्ट होत असते, प्रत्येक सर्व्हिसेससुद्धा एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट काही होतं, अगदी माती होते, स्टोन म्हणजे दगड होतात, कोळसा होतो, शेण होतं किंवा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, प्रोसेस प्रोडक्ट्स सर्व काही एक्सपोर्ट होत असतं. कारण आपल्या देशात जे काही पिकतं आहे ते इतर देशांमध्ये पिकत नसेल काही गोष्टी, तर ती त्यांच्याकडे मागणी असते. परंतु आपल्यासारखेच उत्पादन करणारे इतर पण अनेक देश असतात, त्यामुळे ते देश पण त्या देशांना एक्सपोर्ट करत असतात. त्यामुळे एक्सपोर्ट करत असताना सगळ्यात पहिले तर आपण प्रोडक्ट कोणता निवडत आहोत आणि त्या प्रोडक्टची मागणी कुठे कुठे आहे याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. तो प्रोडक्ट कोणत्या देशांमध्ये विकला जातो आहे, त्याचे रेट काय आहेत, मागच्या 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5-10 वर्षामध्ये त्या प्रोडक्टची मागणी कोणत्या देशामधून सर्वात जास्त आलेली आहे, कोणत्या देशामध्ये तो रेट कोणत्या रेटने विकला गेलेला आहे. सपोज भारतातून मलेशियाला एखादा प्रोडक्ट विकला जात असेल तर तो सेम प्रोडक्ट मलेशियाला इतर कोणकोणत्या देशांनी दिलेला होता, कोणत्या सीझनमध्ये देत आहेत, कोणत्या रेटमध्ये देत आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला गुगल स्टडी करावा लागेल किंवा मार्केट सर्वे करावा लागणार आहे. डायरेक्ट यायचं आणि एक्सपोर्ट करायचा एखादा विषय तो तितका विषय नसतो. त्यावेळेस आपल्याला मार्केट सर्वे आणि अभ्यास असणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट बिझनेस अवघडही नाही आहे, परंतु आपल्याला जर समजा अर्धवट नॉलेज असेल, अर्धवट माहिती असेल तर तो बिझनेस थोडासा अवघड जातो. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात ट्रेडिंग करून बघायला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती एक्सपोर्ट करतोय तर त्याच्या माध्यमातून त्याचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तरच एक्सपोर्ट बिझनेस सक्सेस होऊ शकतो. उगाच फक्त एखाद्या गोष्टीला खूपच चांगला रेट मिळाला, काहीतरी चांगली भाव मिळतोय, त्यामुळे आपण तो विषय एक्सपोर्ट करायचा हा विषय न करता आपल्याकडे त्याचा रिसोर्सेस, रॉ मटेरियल आहे का, त्या प्रोडक्टचं नॉलेज आपल्याकडे आहे का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. थँक्यू.